नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असून कृषी, साखर विभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय ठेवत आधुनिक यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान व नवकल्पनांची माहिती थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. बेळगाव तालुक्यातील हुदली या गावात साखर कारखान्यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक माती व पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, कार्यक्षम पाणी वापर आणि संतुलित पोषण व्यवस्थापन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, भारत हा कृषीप्रधान देश असून येथील 60% जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे मातीचे आरोग्य आणि जल व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल. तसेच यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी यावेळी बोलताना सांगितले की जगातील अनेक देशांमध्ये अत्यल्प क्षेत्र आणि मर्यादित पाणीसाठ्यातूनही शेतकरी 3 पट उत्पन्न घेत आहेत. आपल्या शेतकऱ्यांनी देखील आधुनिक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. सरकार त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. या कार्यक्रमास कृषी अधिकारी, साखर उद्योग प्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्लब रोड बेळगाव येथील अलीकडेच अनावरण करण्यात आलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बी शंकरानंद यांच्या पुतळ्यास काल शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी विविध मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शंकरानंद यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. दिवंगत बी शंकरानंद यांनी केंद्रात आरोग्य व अन्य खात्यामध्ये दीर्घकाळ मंत्रिपद भूषवले होते. त्यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या स्मृतीला मान दिला जाणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सुवर्णसौध येथील बळ्ळारी नाला प्रकल्पाच्या पुनर्वसन व पुनर्बांधणी संदर्भात विकास आढावा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतीश जारकिहोळी हे होते. बैठकीत दीर्घकाळ रखडलेल्या या महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्यावर जोर देण्यात आला. शेतकऱ्यांनी नियमित व सुनिश्चित सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महसूल, पाटबंधारे आणि वन विभागामध्ये समन्वय साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून कामात गती आणावी अशा स्पष्ट सूचना जारकिहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा आधार मिळणार असल्याने याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निश्चित करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील खादी आणि ग्रामोद्योग सहकारी उत्पादन संघ नियमित हुदली येथे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या महात्मा गांधी आणि गंगाधरराव स्मारक भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते आज शनिवारी उत्साहात पार पडले. या उद्घाटन समारंभ प्रसंगी पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री चालूराय स्वामी, शिवानंद पाटील, विधानसभा मुख्य शासकीय प्रदोत, आमदार अशोक पट्टण, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावेळी बोलताना सांगितले की महात्मा गांधींच्या विचारावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्था आणि खादी क्षेत्राचा विकास हे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे. अशा स्मारकांचे जतन आणि संवर्धन हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरते. या समारंभात स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, शेतकरी, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना काँग्रेस हायकमांडकडून आलेल्या कॉल संदर्भातील प्रश्नावर मिश्किल शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, हे सगळे प्रश्न तुम्ही थेट त्यांच्याकडूनच विचारावेत. आमच्याकडे याबाबत बोलण्यासारखे काही नाही. कॅप्टनचा टॉस हा दोघांमध्येच झाला असून तो दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झाला आहे. आम्ही त्यात कॅप्टनच्या भूमिकेत नव्हतो. त्यावेळी तिसरा अंपायर नव्हता. टॉस झाला, हेड्स की टेल्स काय पडले हे तुम्ही त्यांच्याकडूनच जाणून घ्यावे, असे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. यावेळी मंत्री जारकिहोळी यांनी स्पष्ट केले की पक्षातील नेतृत्वासंदर्भातील सर्व निर्णय काँग्रेस हायकमांडशी सल्लामसलत करूनच घेतले जातात. यामुळे त्यावर अनावश्यक तर्कवितर्क न करता संयम बाळगावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा आरोग्य विभागाकडून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून याद्वारे उद्या रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी शहरातील 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी आझाद गल्ली व भोई गल्ली येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली आयोजित केली होती. या दरम्यान त्यांच्याकडून पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान देण्यात आले.
सदर रॅलीमध्ये अंगणवाडी कर्मचारी, पालक, शिक्षकवृंद व असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी शिक्षिका म्हणाल्या, आपला देश पोलिओमुक्त होण्यासाठी संपूर्ण भारत देशात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाते। समाजातील काही नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज आहेत, त्यासाठी अत्यंत प्रभावी व लसीकरण मोहिमेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती व मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। विद्यार्थी व शाळेचे शिक्षकवृंद यांचे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जनजागृती रॅली आयोजित केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले। SBI लाईफ घेऊन आलंय झिरो इन्व्हेस्टमेंट फ्रँचायझी ऑपॉर्च्युनिटी। SBI सोबत बिझनेस करून कमाई करण्याची सुवर्ण संधी। जर तुमच्यात लीडरशिप क्वालिटी आहे, लोकांची टीम करून काम करण्याचं टॅलेंट आहे, अनेक MLM मध्ये प्रयत्न करूनही यश मिळालेलं नाही, तर आता तुमच्या सर्व प्रॉब्लेमचा दी एंड। SBI लाईफ इन्शुरन्स घेऊन आलंय झिरो इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी, जिथे तुम्ही होऊ शकता SBI लाईफचे अधिकृत पार्टनर। बेळगाव, रायबाग, गोकाक, चिकोडी आणि आथणीकरिता संधी उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क 9731151711। निप्पाणी शहरात गेल्या 3 आठवड्यापासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून शनिवारी सकाळी भीमनगर परिसरात मध्यरात्री 2 बंद घरे फोडल्याची घटना उघडकीस आली। या घटनेत चोरट्यांनी एका घरातून सुमारे 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला। भीमनगर येथील निजाम नगारजी यांच्या बंद घरातून चोरट्यांनी 3.5 तोळे सोन्याचे दागिने व 34,000 रुपयांची रोकड चोरून नेली। तसेच याच परिसरातील संतोष जाधव यांचेही घर फोडण्यात आले, मात्र तेथेही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही। सततच्या चोरीच्या घटनांमुळे शहर व उपनगरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांवरही ताण वाढला आहे। घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार उमेश माळगे व अमर चंदनशिव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान नागरिकांनी बाहेरगावी जाताना पोलीस ठाण्याला पूर्वसूचना द्यावी, जेणेकरून संबंधित परिसरात गस्त वाढवता येईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। नागरिकांनीही अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे पोलीस सूत्रांनी यावेळी स्पष्ट केले। सुवर्णसौधच्या पायऱ्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते राज्यातील 81 आरोग्य सेतू संचारी आरोग्य युनिटचे उद्घाटन करण्यात आले। या युनिट्सवर सरकारने एकूण 1686.24 कोटी रुपये खर्च केला असून त्या नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये या युनिट्स कार्यरत राहतील। प्रत्येक युनिटसाठी मासिक 1.92 लाख आणि वार्षिक 1686.24 कोटी रुपये इतका निधी सरकारने मंजूर केला आहे। दूरवरच्या गावापर्यंत डोंगराळ व दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मिळाव्यात, यासाठी दूरचे गाव जवळची आरोग्य सेवा या संकल्पनेवर आधारित ही योजना सुरू करण्यात आली आहे, असे यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले। या उपक्रमामुळे ग्रामीण आरोग्य सेवा बळकट होऊन दुर्गम भागातील लोकसंख्येला याचा थेट फायदा होणार असल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी स्पष्ट केले। बेळगाव येथील बीके मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाला काल शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला। शताब्दी महोत्सवानिमित्त सप्ताहभर विविध आणि भरगच्च कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सकाळी शाळेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक तसेच संस्थेचे संचालक यांच्या सहभागातून शिस्तबद्ध व भव्य प्रभात फेरी काढण्यात आली। कडाक्याची थंडी असूनही या भागात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रभात फेरीची सुरुवात कॅम्प येथील बीके मॉडेल शाळेच्या मैदानावर प्रार्थनेने करण्यात आली। त्यानंतर बीके मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल, NS पै प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूल, वासुदेव घोडगे मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल, विठ्ठलाचार्य शिवणगी प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूल, मॉडेल सायन्स अँड कॉमर्स PU कॉलेज तसेच श्रीदेवी दासप्पा शानबाग मॉडेल प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचे आजी माजी विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। अंबा भुवन, पाटील गल्ली तसेच मध्यवर्ती परिसरातील विविध मार्गावरून भ्रमण केल्यानंतर प्रभात फेरीची सांगता पुन्हा शाळेच्या मैदानावर करण्यात आली। नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या खटल्यांचा तसेच नरेगा योजनेअंतर्गत महात्मा गांधीचे नाव हटवण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध काँग्रेसने व्यक्त केला आहे। आज शनिवारी बेंगळुरू येथील फ्रीडम पार्कवर कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित निषेध आंदोलनात पक्षाच्या अनेक नेत्यांनी सहभागी होऊन केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केला। या आंदोलनात उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी स्पष्टपणे सांगितले की सत्याला कितीही वेळ लागला तरी त्याचा विजय निश्चित आहे। गांधी कुटुंबियावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे। शिवाय नरेगा सारख्या ऐतिहासिक योजनेतून महात्मा गांधी यांचे नाव हटवणे हे अपमानास्पद असून देशाच्या मूल्यावर घाला आहे। यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व नेते उपस्थित होते। आंदोलनादरम्यान सत्याचा विजय होणारच असा नारा देत केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात आला।
बेळगावातील काळा दिन कार्यक्रमात सहभागी होण्यास महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटक पोलिसांनी प्रतिबंध केला होता। त्यावेळी खासदार माने यांनी लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्याची घोषणा केली होती। त्यानुसार आता सध्या दिल्लीत लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून खासदार माने यांनी बेळगाव जिल्हाधिकारी विरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला आहे। आज शनिवारी लोकसभा अध्यक्ष माननीय ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार करत हक्कभंग दाखल केला आहे। खासदार माने सध्या महाराष्ट्राने सीमाप्रश्नी गठीत केलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। यापूर्वी एमए समितीने आयोजित केलेले मेळावे, निवडणुकीच्या प्रचारसभा यांना हजेरी लावत प्रभावीपणे मराठी जनतेच्या समस्या मांडल्या आहेत। त्यांच्या आक्रमक भाषणांनी युवा पिढीवर गारूड घातले आहे। त्यामुळे त्यांची तज्ञ समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली। सीमा भागातील मराठी भाषिकांकडून त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत। तवंदी घाटात आज शनिवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास बगॅस गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली। ट्रक निप्पाणीहून गोकाकच्या दिशेने जात होता आणि घाट उतार संपल्यानंतर इंजिन गरम झाल्यामुळे ट्रकने पेट घेतला। प्रसंगावधान राखत चालकाने त्वरित ट्रकमधून उडी मारून आपले प्राण वाचवले। मार्गाने जाणाऱ्या काही वाहन चालकांनी तातडीने निप्पाणी व संकेश्वर अग्निशमन दलाशी संपर्क साधला असता अग्निशमन दलाच्या सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली। मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला होता। या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनास्थळी अवताडे कंपनीचे कर्मचारी आणि संकेश्वर पोलीसही उपस्थित होत घटनेची पाहणी केली। बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने उद्या रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। हा कार्यक्रम शतक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी संपन्न होणार आहे। या मेळाव्यास केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी, शाळेचे माजी विद्यार्थी तसेच लिंगराज कॉलेजचे निवृत्त प्राचार्य बसवराज जगजंपी, माजी विद्यार्थी जयंत देशपांडे आणि केली संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम केवळ माजी विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असणार असून याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे। पतंगाने मला काय शिकवले सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका। थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे। लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट। लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे। बेळगाव शहरातील कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट स्नेहालय शाळेला दिव्यांग मुलांच्या शिक्षण व कल्याणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल संरक्षण मंत्र्यांचा राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। गेल्या 10 वर्षापासून मतिमंद विद्यार्थ्यांना मोफत व कौशल्यधारित शिक्षण देणाऱ्या या शाळेच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे। डिफेन्स दिनानिमित्त मंगळवारी दिनांक 16 रोजी दिल्ली येथील डिफेन्स इस्टेट भवनात आयोजित कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला। कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे माजी सीईओ राजीव कुमार, आरएमओ डॉक्टर आरबी अण्णागोळ आणि शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली नरेश पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला। सदर पुरस्कार संस्थेची वचनबद्धता, कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे प्रतीक असल्याचे दीपाली पाटील यांनी नमूद केले। वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकारतर्फे आयोजित हस्तकला पुरस्कार सोहळा 2023-24 नुकताच दिल्ली येथील विज्ञान भवनाच्या प्लेनरी हॉलमध्ये पार पडला। या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी भूषवले। या सोहळ्यात खानापूर तालुक्यातील डुक्करवाडी फुलेवाडी येथील युवक पुंडलिक कुंभार यांना टेराकोटा आणि मातीकाम क्षेत्रातील कामगिरी या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष उल्लेख प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाला परराष्ट्र व वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांच्यासह देशभरातील मान्यवर, अधिकारी व नामवंत हस्तकला कलाकार उपस्थित होते। भारतीय हस्तकलेच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यामुळे हस्तकला क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले। 10 दिवसांच्या या अधिवेशनात विधानसभेत एकूण 57 तास 35 मिनिटेच कामकाज झाले, तर एकूण 23 विधेयके संमत करण्यात आली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 8 डिसेंबर रोजी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। दुसऱ्या दिवशी राज्यपालांकडून मंजूर झालेल्या विधेयकांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला। 17 डिसेंबर रोजी पुरवणी अंदाजपत्रकावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली। त्यानंतर केंद्रीय महालेखाधिकाऱ्याकडून आलेल्या 4 विधेयकांचा अहवाल सादर करण्यात आला। या अधिवेशनात हेट स्पीच प्रतिबंधक आणि सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयकासह एकूण 23 विधेयके संमत करण्यात आली। उत्तर कर्नाटकातील समस्येवर 29 आमदारांनी आपली मते व्यक्त केली आणि या विषयावर एकूण 22 तासांची चर्चा पार पडली।
चंदगड शहर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांसह पाळीव प्राण्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काल रात्री चंदगड शहरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या देसाईवाडी परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे बिबट्या थेट चंदगड शहरात शिरण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या घटनेची चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी गांभीर्याने घेत चंदगड विभागातील वन अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधला व संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश त्यांनी वन अधिकाऱ्यांना दिले. यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चंदगड शहर परिसरात दररोज सायंकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियमित गस्त सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांमध्ये वन्य प्राण्यापासून संरक्षणाबाबत जनजागृती करणार येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसंच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.